लोकक्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नुकताच छावा चित्रपट जगभर रिलीज झाला। चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी शौर्यगाथा व स्वराज्यासाठी बलिदान दाखवण्यात आले। हा चित्रपट छावा कादंबरीवर आधारित असल्याचे चित्रपट दिग्दर्शक उतेकर यांनी स्पष्ट केले। तर राजे शिर्के घराण्यातील वंशज यांनी या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप व्यक्त केला आहे। दिनांक 25 रोजी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकीचा दीपक राजे शिर्के यांनी जाहीर निषेध नोंदवला। त्याचबरोबर हिंदी छावा चित्रपटातील बदनामीकारक दृश्य वगळावीत दिग्दर्शक उतेकर यांनी शिर्के घराण्याशी चर्चा करून हा वाद मिटवावा असं मत गणोजीराजे शिर्के वंशज दीपक राजे शिर्के यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी दीपक राजे शिर्के। नुकताच हिंदी चित्रपट छावा नामक चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्याविषयी राजे शिर्के घराण्याविषयी या चित्रपटात बदनामीकारक दृश्य दाखवण्यात आली। त्याविषयी आम्ही निषेध व्यक्त केला आणि विविध पत्रकार इतिहास संशोधक आणि इतिहास संशोधक यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने आपापलं म्हणणं मांडून निषेध आणि आपापले मुद्दे सकारात्मक दृष्टिकोनातून मांडले। खऱ्या अर्थाने आता आजच आमचे मार्गदर्शक इतिहास संशोधक सन्माननीय इंद्रजित सावंत साहेब यांनी त्यांचं म्हणणं मांडलं। त्यांनी एक ऐतिहासिक पुरावा देऊन संदर्भ मांडून या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की इतिहास कसा मांडला जातो, इतिहास काय, सच्चाई काय आणि शिर्के घराणं यात दोषी नाही असं मांडल्यानंतर काही खोडसाळ लोकांनी त्यांना फोन करून त्यांना धमकी देण्यात आली की अशा पद्धतीचं चालणार नाही। खरं ह्या धमकीचा मी जाहीर निषेध करतोय आणि या महाराष्ट्राला सांगू इच्छितो की इथं कुठेतरी सामाजिक तेढ आणि दूषित वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय। हे कुठेतरी वातावरण घडवून करण्याचा प्रयत्न होतोय। त्याला दिशा म्हणजे वेगळं वळण निर्माण केलं जाते जेणेकरून समाजात तेढ निर्माण होते। मला सर्वांना सांगू इच्छितो की मी उतेकरांना सांगू इच्छितो की हा जाणीवपूर्वक तुमचा गेमत नाही, तरी आपण थोडं लवकरात लवकर शिर्के घराण्याची चर्चा करावी। यात जे आक्षेपार्ह विधान आहेत, कंटेंट्स आहेत, ते त्वरित वगळून आपण हा वाद संपवावा। आम्ही एवढंच, आम्हाला हा चित्रपट चांगला आल्याबद्दल आम्ही पुन्हा तुम्हाला सांगतो की ही चित्रपट सुंदर आहे, परंतु ज्या पद्धतीने शिर्के घराण्याला आपण खलनायक दाखवलं आणि कुठलाही पुरावा संदर्भ नसताना सुद्धा आपण त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला। छावा कादंबरीवरून दाखवला हे काल्पनिक आहे। छावा नामक कादंबरी तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती, ही काल्पनिक कुठल्याही इतिहासाच्या आधारावर काल्पनिक कादंबरी बनत नाहीत, परंतु तुम्ही फक्त कादंबरीच्या आधारे एवढा मोठा चांगला सुंदर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला, पण ते खलनायक तुम्ही चुकीचा दाखवलं। याचा आम्ही निषेध केल्यानंतर अशा पद्धतीने वेगळं जातीय तेढ निर्माण होते। आता कुठल्या तरी जातीचं नाव घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये समाजात खूप मोठं षडयंत्र रचले जाते असं मला वाटते। म्हणून मी या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाने सगळ्यांना विनंती करतो की आपल्या बदनामीला वाचवण्यासाठी उतेकरांच्या विरोधात आपण एक मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे। आणि या उतेकरांना मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर याविषयी आपलं म्हणणं मांडून हा वाद संपवा, जेणेकरून आपल्याला या चांगला इतिहास नवीन समाजापुढं, या जगापुढं मांडता येईल। आणि मी या इंद्रजित सावंत साहेबांना मी पूर्ण यांच्या निषेध करतो। त्यांना ज्या पद्धतीने आपण धमकी दिली, त्यांना जे मारहाणीचे ज्या पद्धतीने बोलणं आलेलं, ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। आपले विचाराची लढाई असली पाहिजे, ही वैयक्तिक लढाई नाही। त्यामुळं आपण कोणत्याही विषयाला वैयक्तिक घेऊन, इंद्रजित सावंत साहेब ते त्यांना इतिहास मांडतात, मग हा इतिहास तुम्ही इतिहासाच्या भाषेत बोललं पाहिजे, ह्या विचाराच्या लढाईत बोललं पाहिजे। इथं कुणाचा एक दुसऱ्याचा द्वेष, जाती मतभेद काढून कुठेतरी महाराष्ट्राचं वातावरण बिघडण्याचं काम करू नये, ही मी सगळ्या महाराष्ट्राला आणि ह्या खास करून या चित्रपट दिग्दर्शक निर्माते उतेकर यांना मी सांगतो, या विषयी लवकरात लवकर शिर्के घराण्याची बोला, महाराष्ट्राला त्याचा खुलासा द्यावा ही मी विनंती करतो। मात्र त्यांनी असं सांगितलं की फक्त आम्ही आडनाव घेतलेलं नाही। बघा, छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी येसुबाई ज्या की शिर्के घराण्याच्या होत्या, त्यांचे बंधू कोण होते हे जगाला माहिती आहे। नाव घेण्याची गरज आहे का? आपण कोण नाव न घेणार आहोत का? छत्रपती शिवरायांचे जावई कोण हे सगळ्यांना जग जाहीर आहे। उतेकरांनी त्यांच्या बुद्धीला जंग चढल्यासारखं मूर्खासारखं बडबडू नाहीये, जेणेकरून सगळ्यांना माहित असतं त्यांचे भाऊ कोण, त्यांचे जावई कोण, बाकीच्या गोष्टी कोण, हे सगळं नातेसंबंध एक सुद्धाला जग जाहीर आहे। हे इतिहास आहे, इतिहास बदलता येत नाही। नुसतं आडनाव घेतलं नाही म्हणून तो इतिहास बदलता येणार नाही, आणि जे किनी पाप केलंय तो लपवू शकत नाही। तुम्ही जे कुणाला लपवण्याचा प्रयत्न करताय तो करू नये। आम्ही म्हणत नाही की त्याला दोषी दाखवा,
आमच्याकडे दोषी असण्याचे खूप पुरावे आहेत. मार्टिनचा असो, बाकीच्या गोष्टी असो, आम्ही इतिहास पुरातत्व आम्ही जे काढलं असू, भरपूर पुरावे शिर्क्यांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. शिर्क्यांना एकदम स्वराज्यनिष्ठ आणि एकनिष्ठ होते. छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवरायांच्या बरोबर एकनिष्ठ राहून त्यांनी स्वराज्यासाठी मोठं योगदान दिले, याच्यावर आम्ही ठाम आहे. परंतु ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक खलनायक बदलून आपण जे समाजात ते निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक षडयंत्र करतात, उत्तेकरांना विनंती आहे की लवकरात तुम्ही जागवा, नाहीतर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. मागणी काय आपली? माफची बघा, छोटी मागणी आहे. आज हळूहळू वातावरण बिघडत चाललंय. आम्हाला वेगवेगळ्या संघटनांचा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी आणि वेगवेगळ्या सर्व जाती जमातीचा पाठिंबा मिळतोय की बाबा हे चुकीचा इतिहास करून आपल्यात खूप दूषित वातावरण निर्माण होते. त्याच्यामुळे आपली एकच मागणी आहे, जे विवादित कंटेंट, जे आक्षेपार्ह जे चित्रीकरण केले ते थोडंसं वगळून काढायचं, जेणेकरून कुठल्याही एका घराला टार्गेट मराठा समाजाला आणि विशिष्ट समाजाला तुम्ही टार्गेट करता, हे हेतू आम्ही साध्य होऊन देणार नाही. आणि समाजापुढे येऊन एक छोटीशी माफी मागावी की आमच्याकडून चुकीचा इतिहास प्रसिद्ध झालाय. बस एवढंच आमची मागणी आहे. नमस्कार.